हाय, हॅलो. स्वागत आहे तुमचं गायत्री टेके या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण बघणार आहोत आयुषची पेज बनवण्यासाठी मी काय काय वापर करते. आयुष जेव्हा लहान होता 6 महिन्याचा तेव्हा मी तांदूळ मूग डाळीची पेस्ट करून त्याला खाऊ घालायचे. ते काहीतरी मी ॲड करत गेले त्यात इन्ग्रेडियंट्स. कडधान्य सगळे म्हणजे कडधान्य त्यात टाकायचे. हरभरा, मूग, मटकी, सोयाबीनच्या बिया, पुन्हा गहू, ज्वारी, बाजरी, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ सगळ्या डाळी घ्यायच्या. अंदाजे किती घेतलं तरी जमतं. तसं काही नाही की प्रमाण वगैरे घ्यायचं. थोडं थोडं घ्यायचं सगळं मिक्स करून. आणि तुमचं बाळ जर सहन करत असेल तर मी तर काजू टाकत असते, काजू बदाम दोन्ही टाकत असते. तर तुमचं बाळ सहन करत असेल तर मग तुम्ही टाकू शकता. आणि बाळाला सवय लागावी म्हणूनच मी हे सगळं त्यात ॲड केलं आणि त्याला आवडतं देखील, त्यामुळे मी तसंच करत असते. आणि तांदूळ देखील इंद्रायणीचेच यूज करते, कारण इंद्रायणीचे चांगले असतात लहान बाळांसाठी. रेशनचे तांदूळ नाही मी यूज करत, कारण ते घाण असतात, किडे वगैरे असतात. ते नाही शक्यतो मी त्याला देत. इंद्रायणीचे तांदूळ यूज करत असते. ह्यात मी घेतला आहे हरभरा, तूर डाळ, चण्याची डाळ, मूग डाळ, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, मूग, मटकी, उडीद डाळ, मसूर आणि काजू बदाम घ्यायचे राहिलेत. ते पुढे दिसणारच आहे तुम्हाला. काय काय टाकलं याच्यात? 1 किलो रवा, आपलं 1 किलो मैदा आणि 1 वाटी रवा आणि 1 वाटी तूप आणि 1 किलोला 1 पाव साखर, जसं थोडंसं मीठ आणि ह्याच्यामध्ये तूप टाकायचं कडकडून आणि मळायचं. पण पाणी कसं घ्यायचं, गरम का थंड? इथं मम्मीने मस्तपैकी शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. मी इथं मूग डाळ ॲड केली आहे, मूग डाळ राहिली होती व काजू बदाम टाकणार आहे पण पुन्हा. आणि ह्यात सोयाबीनच्या बिया राहिल्या होत्या टाकायच्या, त्यामुळे त्या टाकून घेतल्या मी अगोदर. पुन्हा ह्याला व्यवस्थित स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून काढायचं व्यवस्थित. इंद्रायणीचे तांदूळ पण घेतलेले आहेत, ते देखील ह्यात टाकून स्वच्छ धुवून काढायचे. इथे मी 7-8 वेळा धुवून काढले, कारण तसले किडे निघत होते. धुवून झाल्यानंतर एका परातीत काढून घेतले, वर उन्हात गेले वाळू घालायला. पण इथे पावसाने हजेरी लावलेली होती. पाऊस भरपूर पडत होता, 2 दिवस पाऊस पडत होता. तिथे मम्मीने नरक चतुर्थीच्या दिवशी लाडू शंकरपाळी करंजी करून घेतलेले आहेत. व्यवस्थितपणे मिक्स करून मंद आचेवर भाजून घेणे. ब्राऊन कलर यायला पाहिजे.
आणि ह्यात काजू बदाम पण टाकायचे. बस. भाजून घ्यायचे आधी, नीट निवडून. पाऊस असल्यामुळे 2 दिवस आलीच नव्हती. नंतर मी कडक ऊन पडल्यावरती उन्हात वाळवून मस्तपैकी बारीक पेस्ट करून घेतली. मिक्सरमधून काढून झाल्यानंतर थोड्या पाण्यामध्ये मीठ टाकून 2-3 चमचे हलवून चांगलं शिजवून घ्यायचं व खाऊ घालायचं. हे बघा, अशी पावडर करून घ्यायची एकदम बारीक.